हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू व्लॉग. ते पण व्लॉग स्टार्ट होतोय आज कोकणात. आता मी तुम्हाला आमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते, आमच्या मेन डोर मधून. तर गाईज, दिस इज द व्ह्यू अँड इट्स टोटली ऑसम, टोटली ऑसम. इतकं छान वाटतंय ना. आणि आम्ही गावी आलोय ओनली फॉर वन रिझन, कारण की कागद आहे ना फाडलाय कोणीतरी. मी तुम्हाला दाखवते. हे बघा काही, हा वाला जो कागद आहे आमचा, तो कोणीतरी फाडलाय. आणि प्रॉपर लेंथला बघा ना फाडलेला आहे. काय माहिती कसं काय, कारण हे मुद्दामून केलेलंच वाटतंय. आणि असं इनडायरेक्टली जर फाटला असता तर असं प्रॉपर लाईन मध्ये नसता फाटला, म्हणजे इकडून तिकडून फाटला असता. बट हे डिरेक्टली कोणीतरी केलंय आणि डायरेक्ट फाटलाय बघा पूर्ण. सो फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी आम्ही गावी आलोय, फक्त एका रिझन साठी, कागद लावायला. आणि ते संतोष अंकल फोन नव्हते उचलत, ज्यांना आम्ही आमचं काम दिलंय. त्यांना पण भेटायसाठी आलोय. भेटायला इन द सेन्स त्यांना बोलायला की काय कधी काम होणार आहे अँड ऑल. सो छान वाटतंय. एक गोष्ट नाहीये ती म्हणजे पाऊस. पाऊस पाहिजे होता, अजून छान वाटलं असतं. बट पाऊस नाही, ऊन आलंय. ऊन हे बघा, ऊन आलंय. And आज कोण उठलं नाही वाटतं लवकर, कारण की आज मंडे आहे. मंडेला आहे ना, पाणी पण नसतं, लाईट पण नसते. लाईट तर गेलीच आहे, डिम आहे. थोडं थोडं आहे म्हणून मी हे लावलंय, चार्जिंगला लावलंय फोन आणि व्हिडिओ अपलोड करायला लावलाय. आणि तिकडे ना फॉग आहे बघा, मस्त यार, किती छान वाटतंय. गाईज, दिस इज आर कोकण and this is our home. मस्त वाटतंय. थोडं मेस आहे गाईज, कारण की काम बाकी आहे थोडं, अजून खूप काम बाकी आहे, म्हणजे थोडं तर नाही बोलू शकत. म्हणून थोडा मेस दिसतोय. बट आफ्टर ऑल हे सगळं नीट झाल्यावर खूप छान वाटेल, तेव्हा तर मी ऑफकोर्स शूट करणारच आहे. आणि मम्माने सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. मम्मा आतमध्ये बसलीये, रील्स बघतीये. दोघं बसलेत आणि या कागदावर खूप राग येतोय, कारण की हे मुद्दामून केलंय कोणीतरी. आणि कोण बोलूच शकत नाही की मुद्दामून आम्ही केलं नाहीये, कारण ते दिसतंय सबशेल. पण ठीक आहे, आता काय करणार. कर्मा रिटर्न्स गाइज, सबको मालूम है ये चीज, कर्मा रिटर्न्स. लिव्ह इट. कागद तर ठोकून जावंच लागणार आहे आता आम्हाला. आणि बघूया आता 4 to 5 hours कसे जातात. काही चिखलातून जावं लागेल, काय करू आता, तिकडं जायचं पण. अरे कशी आहात काकी? मी मस्त, आत्ताच आलो सकाळी. मी बरी आहे, तुम्ही? हे काय एवढं पाऊस नाही तरी पण? तेच बघायला मी पप्पाला बोलली मी तिकडून जाते, मला व्हिडिओ काढायचा आहे. गाईज, ह्याच काकी आहेत ज्यांना विंचू चावलेला. किती फेमस झाल्या माहितीये का तुम्ही? मग दिस इज आर कोकण, हे आमचं कोकण आहे. मस्त एकदम आमचं कोकण. हम बढ़िया है, आप बताओ. सुबह सुबह काकी कुठे आहेत? मी बोलली घर इथून इथं शिफ्ट कसं काय झालं? माझं इकडं आता घर आहे. काय हसतस काय? गाईज, एक 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 बघायला भेटते. मी आता चेक करत होती सगळं आणि मी बघितलं तर इथे काच
इथे काच असते पण ती नाहीये, काहीच नाही बघा. माझा हात जातोय. काय एक 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 बघायला भेटतंय ना आल्यावर इकडे. काय माहिती आता, पप्पाला सांगितलंय चावी आणा, बघूया काय हवं काय नाही ते. तर गाईज मी चाललीये खाली हर्षला बोलवायला, कारण आम्हाला ते ठोकायचंय म्हणून. तर बघूया आता. मला घर नाही माहितीये त्याचं, सुरेंद्र अंकलचं, बट जायचं विचारत विचारत, म्हणून मी आता चाललीये. मस्त वाटतंय, सगळं हिरवं हिरवं थंड एकदम वाटतंय त्याच्यात. जे नाही येऊ शकत सुट्ट्यांमुळं, जॉबमुळे, त्यांनी एन्जॉय करा माझा व्हिडिओ बघूनच. आणि कमेंट पण करा. आमचा बुद्ध विहार. मधलं घर कुठे? काय करायला झालं? शूटिंग करायला झालं नाही, ते बघ दिसतं, बघ ते व्हाईट वाला दिसतंय तिथून, पिंक वाला दिसतंय. पिंक वाला दिसतंय ना, हा, ते घर पिंक वाला. हा. ठीक आहे, चालेल. काहीच असं शोधत शोधत चाललीये. कधी आलोच नाही ना जास्त या साईडला, म्हणजे इकडे, सो म्हणून माहिती नाही. बट आता चालूया. कसे आहात? गाईज अजून पण आमच्याकडे चुलीच्या भाकऱ्या होतात, चुलीवर मस्तपैकी. आमच्याकडे अजून पण चुलीवरचं जेवण बनतं, म्हणजे गॅस आहेत पण तरी चुलीवर बनतं. काकीनी मस्त भाकरी बनवली आहे, गोल गोल तांदळाची. तिचे पंख एकदम वेगळे आहेत. नवीन तऱ्हेची होती, येल्लो येल्लो आहे, असं कापसासारखे पंख आहेत. रील बनवू नको. बनवणार मी. काय गरज नाही. अरे तुम्हाला काय काम आहे? अरे मला तो बैल सोडलाय ना, बघ ना. ओके. बघ ये बैल आहे ते, बघ करतो माझ्या इथं खाली. हे कुठं आहे? हा काही आहे, त्या पोल आहे ना, हा, साईड खाली आहे. अच्छा. म्हणजे बरीच काम आहे तुम्हाला आता. आम्हाला भरपूर काम आहे त्याच्यामुळे. बिझी आहे तुम्ही आता, बिझी. मग भेटला का? काय बोलले? येतो बोलला. कशासाठी? चिक्कल में से जाना पड़ रहा है, चिक्कल. ओ मम्मा, ओ मम्मा मम्मा. आणि हर्षला बोलवायला गेलेली तर लगेच आलाय बिचारा. हे बघा गाईज, आलाय तो. अरे मा, पडली असती ना. ए, फ्रेश नाही झाला? झोपलेला. असं धावत धावत येते. गाईज आमचे अल्पेश अंकल बघा. गेले उठून. बोलतात आल्यासारखं 2 दिवस राहावं, तूप रोटी खावा. अंकल का पळाले तुम्ही? काही या काय काम नाही करत तुम्ही. अल्पेश अंकल ते बोलले तुम्ही जाल त्याच्यानंतर मी जाणार आहे. ते पळतायत, लपतायत ते. कुठलं कागद ठोकायचं काम झालेलं आहे. तिकडून ऋषी आवाज देतोय गाई. गाईस काम
फक्त आणि फक्त काम. जरा नाश्ता करायचा आहे कारण खूप भूक लागली आहे आणि ऊन येतंय जातंय, काय चाललंय उन्हाचं काय माहिती. झालं ना पप्पा, इथं फक्त कापायचं आता अजून. मग कापा. तुझी कुठे मुलीच्या तर गाईज मी आताच फ्रेश झाली आहे आणि मला लागली आहे खूप भूक. तर मम्माने तर घेतलेलंच येताना सोबत चपाती आणि शेंगदाण्याची चटणी, जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तर जेवणच होणार आहे आता आमचे. बस ना, घे. आणि आमच्या घरात जरा अंधार अंधार वाटतोय. आता आम्ही बल्ब आणलेत, ते आता मम्मी पप्पा परत येणार आहेत तेव्हा लावतील. हा, कागद पण लावलेत म्हणून पण तसं अंधार वाटतोय. आणि मी अपोजिट साइडला बसली ऍक्च्युली. हे बघा, मम्मी इथे बसली आहे. अवतार बघा आमचा. आता फक्त फ्रेश झालीये मी, आंघोळ वगैरे काय घेणार नाही, टाइमपास करत बसायचं नाही, निघायचं पण आहे आपल्याला. मस्त घरी जाऊन फ्रेश होणार. मग आता मी खाते आणि मग भेटूया आपण. आज मस्त शेंगाची चटणी आणि चपात्या. बरं, चांगलं लागतंय ना? चांगलं लागतंय. नाश्ता करायला यायचं. तर गाईज हे बघा, हे टाकलेलं मी एवढं कारण की गवत उपतात म्हणून. तर असं आहे आणि वातावरण बघा मस्त झालंय तसं तर. आणि आमचं निघायची तयारी चालू आहे. हे मी देऊन येते. थांबतो तुला पाहिजे ते पाहिजे थांब. बॅग बॅग त्याने जाळून टाकतो. आता कुठे गेले तुम्ही? आता कुठे जाऊन आले? अगं जाऊन आलो बाई, काम करून आलो, ट्रॅक्टर चालवून आलो. ट्रॅक्टर बघा, ट्रॅक्टर. तर त्या गाडीतनं ट्रॅक्टर आणला हिंगरवाडीतनं. जेरी बघा, जेरी. त्याची काळजी घ्या. मी नाही येणार आता. नाही येणार तर नको येऊ, जा चल. हा, एवढी कामं केल्याने येऊन काहीचा फायदा. तर गाईज आता आम्ही चाललोय आरवली स्टेशनला आणि तिकडून मग आम्ही जाणार आमच्या घरी. आणि ऊन खूप आहे, गरम तर लयच होतंय. पाऊस तर जरा पडत नाही, एवढा थेंब पण पडत नाही. मग अशी पडत होता लिटिल लिटिल, ते पण गेलं, काय नाही. जाऊ दे. तर जाऊया. ऑटोवाला आलाय, कोण आहे काय माहिती. कोण आलंय पप्पा? टाटा, बाय. आता आम्ही दिवाळी येणार, म्हणजे हे लोक येतील तेवढे नाही. सुट्टी नाही ना कॉलेजला. गाईज आम्ही आरवली स्टेशनला आहे आता आणि तिकीट काढायचं आहे, पण तिकीट काउंटर बंद आहे. बोललेत 15-20 मिनिटांनी खोलतोय, पण तिकीट काढ. वेट करतोय आणि मम्मी पप्पांनी चाय पिलाय आत्ताच. बघूया. आणि खूप टायर्ड फील होतंय, झोप नाही झालीये. वन डे ट्रिप. मी का पप्पा सांगतील. तर गाईज आम्ही तिकीट तर काढलंय आणि किती झाले आपल्या तिकीटचे? 360 झालेत आमच्या तिघांच्या तिकीटचे. आणि 40 मिनिट्स ट्रेन लेट आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं की ट्रेन 2 वाजता येईल. वेट करत बसते. हो, कंटाळा आला. आता मी कांदा भजी खाल्ली आहे, पण आहे ना, जे आमरे काकांची कांदा भजी लागते ना, ती वेगळीच टेस्ट आहे. इथे खाल्ली ती मला नाही आवडली. बट इट्स ओके. पावसासारखं वातावरण झालंय पण पाऊस काय पडत नाहीये. फिलहाल तो माल डब्बा जा रहा है. माल डब्बा चालू.
आणि ह्याच्या आधी ना एक ट्रेन क्रॉस झाली, मे बी दिवा रत्नागिरी होती एक्सप्रेस, कारण ती थांबली नाही इथे. काय माहिती कोणती ट्रेन होती. गाईज आम्ही आलोय पुढे इथे, कारण तिकडे बसून फायदा नाही काय, कारण जनरलचे डब्बे पुढे येतात ह्या साईडला, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत. म्हणून आम्ही आलोय पुढे. बघितलं गेलो असतो. ते पण तेच बोलवते, ते पण दिवा गाडीत गेलो असतो तिकडे पुढे. गाईज सगळ्यांचा प्लॅन एकच आहे. आता ते गाडी लेट आहे, स्टील लेट, संगमेश्वरला आहे. मांडवी येते, आम्ही गेलो दरवाज्यात बसून गेलो. गाडी सिंगल कोड असेल ना जेंट्स हा सिंगल जाऊ लेडीज नाही. गाईज आमच्या सोबत सगळा ग्रुप आहे पूर्ण. सगळे जणांनी ठरवलंय की रिझर्वेशन मध्ये चढायचंय, आणि जसं खाली बसायला भेटेल कसंही बसा, पण चढा ऍटलिस्ट. आणि आता अनाउन्समेंट चालू आहे की 10106 दिवा सावंतवाडी अशी अनाउन्समेंट आहे. सो लेट सी. आणि या काकांकडे छोटस बाबू पण आहे, ते झोपलाय बिचारा. तर बघू कसं ऍडजस्ट करून जायचंय, पण जायचंय आम्हाला. लेट सी गाईज कधी येते ट्रेन. फायनली ट्रेन भेटली आहे. इतका लेट झालाय ना, 3 o'clock झालेत आणि ट्रेन आली आहे. सो आता जाऊया घरी. खूप कंटाळा आलाय, खूप जास्त. पप्पा तिकडे बसलेत, मम्मी इकडे बसली आहे. बसायला तर भेटलंच होतं. काय झालं? 1 नंबर 2 नंबर आहे बुकिंग. काय वरती जातोय का? तर असं आहे, कम्फर्टेबल आहे सीट्स, ऑल गुड. लेट सी काय होतंय. काही आमच्या काकी बघा, काकडी घेऊन आले. लक्ष नव्हतं पण आवाज दिला. आता आम्हाला कॉल करतात काकी. मसाला काय नको? मसाला काय नको? आपल्याला घ्यायची नसून एवढं नको, हे घ्या हो. एवढं कशाला. गाईज हेच आपलं कोकणी माणसांचं प्रेम आहे. घेऊ आपल्याला काकी मसाला टाकू ना. भेटल्या ना काकी तुम्हाला ट्रेन मध्ये, तर नक्की त्यांच्याकडून काकी खावा. तर गाईज आमच्या जागा झालेल्या आहेत चेंज. मम्मा तिकडे बसलीये खाली, हे बघा. मी वरती बसलीये, पप्पा खाली बसलेत. काकडी खातायत, काकडी. मी पण खाल्ली आहे, मम्मा मी खाल्ली आहे, आणि सगळे आम्ही शेअर करून खातोय. आता आम्ही विचार केलेला की आम्हाला खाली बसावं लागेल, पण तसं काही नाहीये. आम्ही वरती बसलोय सीटवर. एव्हरीवन आर सिटिंग. आम्ही घरी जाऊ आता. झोपते थोड्या वेळ, कारण माझं हाफ डोकं दुखतंय. गाईज मी मस्त झोपलेली आहे, डायरेक्ट चायनीज वेळेवर ताव मारलाय. दरवाजा उघडा ठेवला. मस्ती चालू आहे आमची सगळ्यांची. क्रॉसिंगला थांबली आहे ट्रेन, आणि आम्ही मस्ती करतो. तुला मॅचिंग बघितलं माहिती
जाऊ बघायचं. स्कूलला घेऊन जा बघूया. ओके ए बसमध्ये जा. येतो बाबा. ए साक्षी शी इज कॉलिंग यू. टीचर लाईक टीचर टीचर. टीचर सॉरी बोल सॉरी बोल. मोबाईल घ्यायचा ए साक्षी She is capturing your video. युअर सेफ बॉय राईट You want to shake your छत्री? छत्री मस्त इकडे येतो वरती जवळ. येतो She is making video. येतो येतो वरती काय झालं? पिशव्या गाईस एक छोटस बाबू बघा तीन आम्ही चार आहे बोलतोय माझी घेऊन जायचं पाठीवरची. आमच्याकडे मम्मा बोलते घेऊन जाऊया क्यूट क्यूट आहे मम्मा हा, म्हणजे मी फोन करेन तेव्हा येईल मग. बिचारे काका उठलेत मम्मा बसली तिकडे आता हा, तू सांग तसं तर दादा आता फोन करतील. फक्त थोडेसे स्टेशन राहिले म्हणजे हार्डली रसायनी सोमाटणे अँड देन हा. पनवेल फायनली मग आम्ही जाणार हा. घरी आणि यांचं चाललंय काय ना काहीतरी बॅग्स खाली दिल्यात एक बॅग माझ्याकडे आहे, माझी साईड बॅग आहे येतोय. आणि बाकी दोनच बॅग आहेत आलेला आपल्याकडे. पिंट्या. बाकीचं सामान आपण गावी ठेवून आणू हाय गाईज वेलकम बॅक. तर आम्ही घरी आलोय आणि माझे डोळे बघा पूर्ण लाल आणि मी आता जस्ट आंघोळ केली फ्रेश झाली अँड काय बोलत होती जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिवा सावंतवाडी दिवाचा प्रवास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.